आप देख रहे हैं आज की न्यूज। कल 26 जनवरी होने से आज 25 जनवरी को किन्नौर में अपनी मांगों को लेकर 6 पंडाल बहुत से लोगों ने किन्नौर सहायक जिलाधिकारी कार्यालय के सामने आमरण उपोषण को लोग बैठे हैं। इन 6 पंडाल में किन्नौर, डिग्रेस, घोटी और भी बहुत सारे गांव से लोग अपने अलग अलग मांगों को लेकर बैठे हैं। किन्नौर नगर पालिका में आए दिन भ्रष्टाचार हो रहा है। सुभाष नगर गार्डन के काम को लेकर इस गार्डन का काम बहुत ही खराब तरीके से चल रहा है। नगर पालिका अध्यक्ष और इंजीनियर इस तरफ भटकते नहीं, ऐसी लोगों की मांग है और ऐसा लोग कह रहे हैं और इन लोगों की ये प्रतिक्रिया है। आज किन्नौर नगर पालिका अंतर्गत जो वार्ड है हबीब कॉलोनी से हमाल कॉलोनी तक, तो ये एक रास्ते की मांग को लेकर बैठे हैं हमारे इस्माइल भाई, जो कि हमाल कॉलोनी के अध्यक्ष भी है। और हमाल कॉलोनी यानी कि मतलब जो रोज़ मजदूरी करने वाले लोग हैं वहाँ पर बसे वाले हैं, लेकिन उनका रास्ता 2014 से अभी तक किसी ने भी बनाया नहीं। 2014 से आश्वासन देते आए और इनसे पूछते हैं कि इनकी क्या क्या मांग है। 2007 में हमारी बस्ती बसियाली है। 2007 से हम उसका संघर्ष कर रहे। 2014 को हबीब कॉलोनी से हमारे कॉलोनी तक सुपान रास्ता, इसके हम बहुत से निवेदन दिए वाले हैं लोग। अभी तक हमारा उसके ऊपर कोई शासन ने हमारा कोई निर्णय लिया नहीं। अब उसके अंतर्गत अभी हमको अभी मजबूर हो अभी दिया वाला है निवेदन, उसके लिए अभी उपोषण को हम बैठे। अभी क्या शासन निर्णय लेती ये जो हमाल कॉलोनी है वहाँ पर जो मेहनत मजदूरी करते हैं लोग, उनके बीवी बच्चों को लाना ले जाना, बारिश में इतनी तकलीफ होती है, कीचड़ और उनको आने जाने के लिए बहुत ज़्यादा तकलीफ होती है। वहाँ तक के एक साइकिल तक नहीं जाती, वो खुद पैदल रास्ते से जाते हैं तो उनके पैर खुद भर जाते हैं। तो उसके बारे में क्या बोलें? स्कूल में जाने वाले को अब वहाँ से हमारे 1 किलोमीटर हमाल कॉलोनी, हबीब कॉलोनी से हमाल कॉलोनी 1 किलोमीटर है हमारी। अभी हमको बच्चों को पढ़ोई को तकलीफ, दवा खाने को तकलीफ, एक ऑटो जाता नहीं, कुछ नहीं, पैदल जाना आना पड़ता हमको, उससे हमको बहुत तकलीफ हो रही। अब आगे वो चिकड़ का मसला है। हम ये 2014 से आप करते आ रहे हैं, तो ये 2014 से आपको आश्वासन क्या दिया गया? अभी बनाते करके आश्वासन दिए वाले हैं। अच्छा। तहसीलदार साहब ने भी दिए, नगर पालिका के अध्यक्ष से उन्होंने भी हम बोले कि हम पूरा समझ देते हैं। अभी उसका कोई निर्णय खाली आश्वासन देते रहे हमको। हमारे अध्यक्ष साहब जिस बात के लिए उपोषण के लिए बैठे हैं, हमारे सभी हमाल भाइयों का उनको हमारा जाहिर पार्टी है। हेलो, जो हमारे जो नगर पालिका का काम चालू है गार्डन में, वो पूरा जो सो पूरा एकदम इलीगल है। उसमें पिलरा में कोई बांधकाम में गज नहीं है, कुछ नहीं है। और जो मथुरा नगर में करोड़ों रुपए काम आया, वो जो सो पानी टाकी से पानी लेकर के डाला और पूरा बोगस काम कराया जा रहा है। इसका कोई ना सीओ साहब देख रहे हैं, ना अध्यक्ष साहब आके देख रहे हैं। खाली लूटम लाठी चालू है नगर पालिका में, बस इनका बहिष्कार चालू है, लूटम लाठी। पालिका के जो कामा है बहुत बोगस कामा है। इसकी एक न्यूज़ मैं आगे डालने वाला हूँ। ये न्यूज़ जो गार्डन है पानी की टाकी के पास, सुभाष नगर के पास, तो वहाँ पर बहुत बोगस काम चल रहा है। उसके पिलर बराबर नहीं है, जैसा अभी भाई ने कहा है, उसके पिलर बराबर नहीं है, बेसमेंट बराबर नहीं है। तो इतना लूटम लाठी, इतना अत्याचार कोई देख रहा नहीं है वहाँ पर आकर, और कोई अधिकारी आता नहीं है, इंजीनियर आता नहीं है, और हमारे नगर पालिका के सीओ, वो अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोई नगर सेवक, यहाँ तक कि वो ठेकेदार का वो बोर्ड पे नाम भी नहीं है। जहाँ पर हमने गए थे वहाँ पर करोड़ों रुपए का काम चालू है। इसीलिए ये उपोषणकर्ता बैठे हुए हैं अपनी मांगों को लेकर। देखते हैं कि प्रशासन इनकी मांग को पूरा करते हैं या नहीं करते। आज 25 जानेवारी रोजी उपविभागीय कार्यालयासमोर डिग्रसचे नागरिक उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्या अशा प्रकारचे रिक्वेस्ट करण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी
त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या काय मागण्या आहेत. काय मागण्या आहेत? माझं नाव दिगंबर नागनाथ आरमाळकर, राहणार दिग्रस. इथे मोजे दिग्रस येथे शौचालय बांधकामात गैरव्यवहार केला आहे आणि त्याची सखोल चौकशी व्हावी आणि चौकशीला रेणेवाड साहेब हे विस्तार अधिकारी संबंधित आहेत, त्याच्यामुळं त्यांना चौकशीसाठी पाठवू नये आमची एवढी मागणी आहे. व आमच्या दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व समाज मंदिर बिना परवानगीचे पाडून तिथे 2,70,000चे 14 वित्त आयोगमधून काम केले व तिथल्या तिथं थातूरमातूर बगडा ढकलून ते निधी उचल केला आहे. यांची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे अशी आमचे दिग्रस येथील ग्रामस्थांची मागणी आहे. संडासमध्ये जात बदलून अनेक लोकांना लाभ देण्यात आलेला आहे व सरपंच, उपसरपंच यांच्या नातलगाला सुद्धा जे उमेदवार निवडणुकीला उभा राहिले त्यांनीसुद्धा डबल शौचालयाचा लाभ घेतलेला आहे. यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी असं आमच्या दिग्रस येथील ग्रामस्थाचं म्हणणं आहे. स्वतः संडास बांधलेली आहे, मला लाभ मिळाला नाही. पैसे मिळाले नाही का? पैसे मिळाले नाही. किती दिवस झाले? पैसे येऊन 1 वर्ष झाले तरी मला लाभ दिलेला नाही. आता काय मागणी आहे? आता आम्हाला पैसे भेटावं म्हणून मागणी आहे आमची. समोर महाराष्ट्र राज्य दिव्यांग बेरोजगार संघटना किनवटच्या वतीने आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या विविध मागण्या घेऊन ते उपोषणात बसले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते त्यांच्या काय मागण्या आहेत. आमच्या मागण्या नगर परिषद काय शॉपिंग सेंटरसाठी आम्हाला मोठ्या जागी जागा देणे, दिव्यांगांच्या 5% निधी त्यांच्या खात्यात जमा करावे, ग्रामीण आणि शहरीसाठी खात्यात जमा करावे, दिव्यांग कल्याण समिती स्थापन करावे, दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचे मानधन वाढवून देणे, दिव्यांगांना विनाअर्थ अंत्योदय योजनेत व दारिद्र्य रेषेत समाविष्ट करून देणे, दिव्यांगांना जागेसह घरकुल उपलब्ध करून देणे या मागण्या घेऊन आम्ही उपविभागीय कार्यालय किनवट येथे आम्हाला उपोषण सुरुवात केलेली आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणात उठणार नाही या आमची मागण्या. आज दिनांक 25 जानेवारी 2019 रोजी आमरण उपोषण बोदडी बुद्रुक येथील ग्रामस्थ या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की मोजे शिंदगी येथील सर्वे नंबर 2930 मध्ये फॉरेस्ट लँडमधील जमीन 40 एकरवरील अतिक्रमण हटवणे याबाबत व दिलेला 17 एकरचा पट्टा रद्द करून चौकशी होण्याबाबतची मागणी त्यांनी घेऊन या ठिकाणी उपविभागीय कार्यालयासमोर ते उपोषणात बसलेले आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घ्यावया की त्यांची मागणी काय आहे. मी गंगाधर रामराव केंद्रे, बोदडी बुद्रुक, श्री सोपान ज्ञानोबा केंद्रे यांच्या वडिलांच्या नावानं जे पट्टा 5 एकरचा झालेला आहे तो पट्टा त्यांनी तहसीलमध्ये खोटे दस्तऐवज सादर करून 17 एकर खोडकाड करून 17 एकर जमीन तयार केलेली आहे. पण अंदाजे तिथं त्या 40 एकर त्याच्या ताब्यात आहे. ती जमीन ताब्यात हटविण्यात यावी, फॉरेस्ट लँडमध्ये जमा करून तिथं नर्सरी तयार करण्यात यावी. व मी उपविभागीय अधिकारी यांचे पत्र देऊन मला त्यांनी तहसीलदार यांच्याकडे पाठवले पण तहसीलदारने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. तर माझ्याकडे आयुक्त यांचं पत्र आलेलं सुद्धा आहे. ती जमीन उपवन संरक्षक यांच्याकडे जमा करावून आणि उपवन संरक्षक यांनी ती जमीन ताब्यात घेण्यात यावं असं मला पत्र दिलेलं आहे. पण आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही 1.5 ते 1 वर्षापासून. तरी ती जमीन ताब्यात घेण्यात यावी. त्याच्यामध्ये आता जो कोणी दोषी असेल अधिकारी त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि पट्टेदाराने खोटे दस्तऐवज केल्यावर त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा. व त्याच्या आतमध्ये जे 40 लाख रुपयाचे जे सागवान होते ते सागवान त्यांनी पूर्ण भुईसपाट केलेलं आहे. तर प्रत्यक्षात जाऊन तिथं मैदान केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर ते रिकव्हरी करून वसूल करण्यात येईल. यापूर्वी निवेदन दिलं होतं का? हो, दिले होते. कुणाला? जिल्हाधिकारी, वन मंत्री, महसूल मंत्री, आयुक्त नागपूर
औरंगाबाद, नांदेड चौकशी वगैरे झाली का? काहीच झाली नाही. आरएफओने एक दिवस स्पॉटवर जाऊन पाहितला, पण त्यांनी कोणत्याही गोपनीय ठेवून ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. जोपर्यंत तहसीलदारांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण होत नाही. आणि ती जमीन JCBने येऊन त्यांना बाउंड्री मारून ताब्यात घेण्यात येईल आणि तिथे नर्सरी लावण्यात येईल. किनवट तालुक्यातील दिग्रस या गावचे नागरिक या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या विविध मागण्या घेऊन ते या SDO कार्यालयासमोर आपल्या न्याय्य मागण्या मान्य करून घेण्यासाठी ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तेव्हा त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं म्हणणं काय आहे. आमची प्रमुख मागणी वन हक्क समितीचे 2011 पासून आमचे दावे प्रलंबित आहेत. ते दावे आमचे मंजूर करून देण्यात यावे. तसेच गावामध्ये काही समाजकंटक जाणीवपूर्वक ग्रामपंचायतीनं 416 शौचालय उचलून खाल्ले असे वृत्तपत्रामध्ये बातम्या दिलेल्या आहेत. उपोषण करत आहेत, तक्रारी देत आहेत. पण असं न होता ग्रामपंचायतमध्ये फक्त 136 शौचालय दिग्रस ग्रामपंचायतीला आले होते 2016 पासून आणि ते शौचालय ग्रामपंचायतीनं सगळ्याला ठेकेदार पद्धतीनं बांधून दिलेले आहेत. त्याबद्दलचा ठराव आहे. असं असतानासुद्धा ते जाणीवपूर्वक ग्रामपंचायतीला त्रास देत आहेत. दुसरी मागणी आमची अशी आहे की आमच्या गावामध्ये गायरान 7.5 हेक्टर आहे, पण आमच्या गावामध्ये आजपर्यंत स्मशानभूमी आम्हाला मिळालेली नाही. ते स्मशानभूमी शासनाने करून द्यावी. आणि पाणी पुरवठ्याची 40 लाख रुपयाची योजना अतिशय बोगसप्रमाणे करून 40 लाख रुपयाचा निधी हडप केलेला आहे. त्याची MB सुद्धा आमच्याकडे आहे आणि आज रोजी गावाला पाणी मिळत नाही. त्या अनुषंगाने आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत. आज 25 जनवरी 2019 को उप विभागीय अधिकारी इनके कार्यालय के सामने विविध मांगनियां लेकर बहुत सारे लोग बैठे हैं. मी युवराज मारुती पाटील घोटी ग्रामपंचायत अंतर्गत गायरान भरपूर शिल्लक आहे. तेव्हा घोटी येथील स्मशानभूमीसाठी आज 50 वर्षापासून जागा उपलब्ध नाही. तेव्हा आम्ही शासनाकडे 2-3 अर्ज केले. तेव्हा शासनाने आजपर्यंत आम्हाला कुठलाही त्याचा जबाब दिलेला नाही. तेव्हा आज आम्हाला उपोषणासाठी बसायची गरज पडली. तेव्हा शासनाने जे काही गायरान आहे स्मशानभूमीसाठी जागा 3 एकर उपलब्ध आहे. तेव्हा ती जागा तहसीलदार साहेबांनी मोजणी करून आम्हाला ती जागा स्मशानभूमीसाठी घोटीसाठी उपलब्ध करून द्यावी ही त्यांना आम्ही वारंवार विनंती केली आहे. तेव्हा शासन काय त्याची दखल घेत नाही. तेव्हा आज जरी आमची मागणी उपोषण मान्य नाही झालं तरी आम्ही एखाद्या वेळेस देहत्याग करण्याची गरज पडली तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत. तेव्हा घोटी येथील सर्व बांधवासाठी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी ही शासनाला